खासदार विशाल पाटील हे भामटेगिरीनं वागणारं भंपक पोरगा आहे. त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावीत, नाहीतर मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल, असा इशारा माजी खासदार संजय पाटील यांनी आज दिला. दरम्यान उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार भूमिका बदलत नसतो. ती खासदार विशाल पाटलांनी बदललेली दिसून येते. एकीकडं विश्वजित कदमांना नेता म्हणायचं आणि दुसरीकडं जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा निर्माण होतील अशा भूमिका खासदार विशाल पाटील घेत असल्याचा टोलाही माजी खासदार संजय पाटलांनी यावेळी बोलताना लगावलाय. त्याचबरोबर त्यांनी रोहित पाटलांवरही जोरदार टीका केली आहे. राजकीय कुरबुडीमधून अपघाताने झालेला खासदार, ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो, रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे. निवडणुकीनंतर 100 दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी, आणि या खासदाराचे 100 दिवस काढले तर काम काय केलं? तासगाव सावर्डे येथे अजितराव घोरपडेंना पाठिंबा, सावळज येथे 4 दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा, खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर, वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका, जत विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका, सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवतंय की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं आणि भंपक आणि बेताल वक्तव्य करणं, कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे, ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते. उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार भूमिका बदलत नसतो. जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते. विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं, आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या, हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं. या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी बँकाचा इन्सिडन्स घडला, त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते. त्यामध्ये बरेचसे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय. लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते. तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष, याची तुलना करायसाठी मी या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या कालखंडातली कामं, तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं, तुमच्या 10 पटीनं विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स,
जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली, याचा हिशोब मांडूया. या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं, हे आपल्याला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल. त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल, प्रकाश अॅग्रो असेल, वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल, वसंतदादा मका प्रकल्प असेल, प्रकाश अॅग्रो असेल, शाबू प्रकल्प असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची, माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती, कामगार क्रेडिट सोसायटी, यांच्यामध्ये घातलेला घाणेरडा प्रयोग असेल, या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार. अतिशय भामटेगिरीनं वागणारे भंपक पोरगा आहे. त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी, नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल. राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी जर त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी करावी. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. काय चाललंय, कोणाचं काय आहे,